शेतकरी मित्रांनो नमस्कार. जिंजर फार्मिंग विथ सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण जिथं आल्याची लागवड करणार आहे त्या क्षेत्रावर आहे. आता पूर्ण 1-2 एकरचा प्लॉट आहे. अजून शेणखत विस्कटलेलं नाही. याला जवळपास 13 डंपिंग टाकलेली आहे. अजून 2-3 डंपिंग टाकायची आहे. तरी तुम्ही पण जेवढं शेणखत वापरता येईल तेवढं वापरा, कारण रासायनिक खताच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. त्यापेक्षा तुम्ही जेवढं शेणखत कंपोस्ट वापरता येईल तेवढं वापरा, जेणेकरून तुमचा रासायनिक खताचा खर्च कमी येईल. भांडवली खर्चाकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, कारण नुसता अमाप खर्च करून काही उपयोग नाही. जेवढं कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करा, कारण आले पीक असं आहे की जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. तुम्ही बघू शकता. आता खरं हे शेणखत कुजवून टाकलं पाहिजे होतं, पण तेवढं काही झालं नाही. पण भांडवली खर्च आहे ना, जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करा. जेवढं तुम्हाला ऑर्गॅनिक वापरता येईल, कंपोस्ट वापरता येईल तेवढं बघा. तुम्ही बघू शकता आता रासायनिक खताच्या बॅगेच्या किमती 200-250 रुपयानं वाढलेल्या आहेत. 2 बॅग घ्यायच्या म्हणल्या तरी 5,000 रुपये जातात. त्याच्यापेक्षा तुम्ही 1 बॅग टाका आणि त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा शेणखताची ट्रॉली टाका. त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगले येतील. पण जेवढा खर्च कमी करता येईल तेवढं कमी करा. तुम्ही आता 05234ची एक बॅग समजा घेतली तर जवळपास 6,000 रुपये कॉस्टिंग जाते. त्याच्यापेक्षा तुम्ही एक ट्रायली शेणखताची टाका. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे जमिनीचा. त्याचा इफेक्ट तुम्हाला 2-3 वर्ष जास्त चालणार आहे. मातीची सुपीकता राहणार आहे. त्या लोकांना शक्य आहे त्यांनी शेणखत शक्यतो कुजवूनच टाका. त्याचे रिझल्ट चांगले आहेत भरपूर, कारण हे आता कच्चं शेणखत आणलेलं आहे आपण. ह्याचा रिझल्ट लगेच भेटत नाही. तो हळूहळू कुजून नंतर तो लागू होतो. पण शक्यतो ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी शेणखत कुजवूनच जमिनीत टाका. त्याचे रिझल्ट 100% चांगलेच भेटतात. तर आपण आपल्या आल्याची लागवड एप्रिल महिन्यात करणार होतो, पण जास्त टेम्परेचरमुळे आपण आल्याची लागवड थांबवलेली आहे. कारण कसं आहे, जर जास्त टेम्परेचरमुळे बियाणे जर खराब झाले तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे आपण 5 ते 10 मेच्या दरम्यान लागवड करणार आहे. 4.5 फुटी बेड सोडून त्याच्यावर डबल लॅटरल अंतरणार आहे, जेणेकरून चांगला ओलावा राहील. टेम्परेचर असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि शक्यतो नवीन जे शेतकरी लागवड करणार असतील त्यांनी डबल ड्रिप वापरा, कारण डबल ड्रिपमुळं कसं तुम्हाला जे ड्रेंचिंग वगैरे करावं लागतं ते जरी नाही केलं आणि ड्रिपमधून खतं सोडले डायरेक्ट तरी चालू शकते. आणि सिंगल लॅटरलने जेवढा रिझल्ट भेटतो त्याच्यापेक्षा डबल लॅटरलने रिझल्ट चांगला भेटतो. कारण कसं होतं, आपण जे ड्रिपमधून ॲप्लिकेशन देतो, तुमचं ह्युमिक असेल, मायक्रोरायझा असेल, स्लरी असेल किंवा वॉटर सोल्युबल ग्रेड असतील, ते डायरेक्ट तिथं मुळाजवळच पडते. त्याच्यामुळे रिझल्ट त्याच्यापेक्षा जास्त भेटतो. त्याच्यामुळे शक्यतो डबल ड्रिपच वापरा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हे जे शेतकरी नवीन आहे जे लागवड करणार आहे, तर आल्याची लागवड कशी केली जाते, बेड 4.5 फुटी कसे सोडले जातात किंवा भर कशी दिली जाते, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. धन्यवाद.